जय महाराष्ट्र. मला वाटतं गेले 2-2.5 वर्ष वरळीकरांना सगळ्यांना मी त्यांच्या गल्लीमध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये, मैदानामध्ये भेटत असतो. असा मेळावा आपण खूप दिवसानंतर घेतलेला आहे आणि आनंद होतो सगळ्यांना बघून. आज मंचावर आपल्या सगळ्याच पक्षाचे, महाविकास आघाडीतले सगळे मित्र पक्ष आहेत जे आपल्या सोबत गेले 2 वर्ष राहिले आणि खरोखर कौतुक करणं देखील गरजेचं आहे, कारण आपल्या सर्वात कठीण काळात हा महाराष्ट्र आपल्या सोबत उभा राहिला, उद्धव साहेबांच्या सोबत उभा राहिला आणि तसंच आपले मित्रपक्ष देखील आपल्या सोबत उभे राहिले. ह्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार देखील मानतो. आजची लढाई ही आपल्याला माहिती आहे. 2024 आपण वाट पाहत होतो. गेले 2 वर्ष, 2.5 वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, मेहनत करत होतो ह्या क्षणापर्यंत पोहोचायची. अरविंद सावंत साहेबांची निवडणूक झाली, आपण त्यांना निवडून दिलं. दक्षिण मुंबई असेल किंवा आपली लोकसभा असेल, आणि त्या निवडणुकीत मला वाटतं सगळ्यांना वाटत होतं की आपल्याला समोरून जो काही राक्षस आपल्या समोर उभा आहे, 400 पार, 400 पार, 300 पार, ईडी, आयटी, सीबीआय, निवडणूक आयोग, सगळं काही त्यांच्या सोबत असून देखील कसं रोखणार ह्या राक्षसाला, आपल्या जे मनात होतं. म्हणजे तन मन धन जर पाहायला गेलं तर तन आपल्याकडे, मन आपल्याकडे, धन सगळं त्यांच्याकडे, कसं रोखणार आहे ना. आणि मग जो काही चमत्कार या देशाच्या जनतेने दाखवला, देशाच्या नागरिकांनी दाखवला, आपलं संविधान वाचवण्यासाठी, आपली लोकशाही वाचवण्यासाठी आपण इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आणि आपण चमत्कार पाहिला. ज्यांना वाटत होतं की 400 पार होतील ते 240 वर अडकले आणि आपली इंडिया आघाडी देखील 237 वर आहे. हे मला वाटतं देशातलं सर्वात मोठं योगदान आहे. हा सर्वात मोठा लढा होता. राक्षसासारखेच तर अंगावर येत होते. कोणी काही बोललं तर घरी धाड पडायची, कोणी काही बोललं तर बुलडोजर पाठवायचे आणि इथे कुठेही भेदभाव नव्हता. म्हणजे मी मध्यंतरी एक यूपी मधलाच व्हिडिओ पाहत होतो, भाजपचाच कार्यकर्ता, आणि तोच रडत टीव्हीवर सांगत होता की आम्ही चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला, आम्ही चुकीच्या पक्षाला मतदान केलं, आम्ही अंधभक्त झालो आणि आमच्याच घरावर आता बुलडोजर यायला लागला. हे त्यांनी टीव्हीवर सांगून दिलेलं आहे. कदाचित ती क्लिप मिळेल तुम्हाला. पण हे सगळं चित्र जसं होतं आणि अनेकदा आपण विचार करतो की अरे ही संविधानाची लढाई जी होती, ही जी लोकशाहीची लढाई होती, ही फक्त देशासाठी होती का? तर नाही. आपल्याला आठवत असेल, इंडिया आघाडी एकत्र येण्याच्या आधी संविधान रक्षणाची वज्रमूठ सभा ही आपल्या महाराष्ट्रातून आपण सुरुवात केली होती, कारण आपल्या देशात नाही तर आपल्या राज्यामध्ये सर्वप्रथम संविधान बाजूला ठेवलं गेलं होतं. कदाचित तुम्हाला वाटेल की अरे आदित्य परत परत तेच काय बोलतोय, पण ही सत्य परिस्थिती. तुम्ही विचार करा, स्वतःला 2 वर्षापूर्वी जरा न्या डोळे मिटून, आणि मग 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी जेव्हा आपलं सरकार पाडलं गेलं होतं, मला आठवतं एक पहिली सभा आपण वरळीतच घेतली होती आशिषजी, आणि तेव्हा पण सांगितलं होतं आपण हिम्मत असेल तर या, समोर या. तेव्हा ते गुवाहाटीला पळाले होते. पण तेव्हा देखील आपल्याला आठवत असेल जे 40 गद्दार आपल्यातून पळून गेले, 12 गद्दार खासदार पळून गेले, अनेक नगरसेवक पळून गेले. हे पळून गेल्यानंतर सरकार जे स्थापन केलं ते घटना बाह्य आहे. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की संविधानाचा अपमान करून हे सरकार आपल्या डोक्यावर बसवलंय. पण आज ही जी लढाई आहे, मी युद्ध म्हणणार नाही, कारण निवडणूक आहे. ठीक आहे, निवडणुकीसारखीच लढली गेली पाहिजे. मध्यंतरी जे काही पक्ष एकमेकांच्या समोर यायला लागले होते, काही लोक तणाव निर्माण करत होते, मी सांगत होतो रे मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे, माणसासारखी माणसं आहेत, ह्याच महाराष्ट्राचे नागरिक आहोत आपण ही लढाई म्हणून नाही तर निवडणूक म्हणून लढलो पाहिजे. आणि पुढे देखील मी हेच सांगणार आहे. अनेक पक्ष ही निवडणूक लढतील. वरळीतून अनेक लोकांना इंटरेस्ट आहे, काही लोकांना पॉप्युलॅरिटीसाठी असेल, काही लोकांना ठीक आहे फोटोमध्ये यायचं असतं, सगळं काही असेल. पण महाराष्ट्रात जी ही निवडणूक होणार आहे, ही निवडणुकीसारखीच लढली गेली पाहिजे. पण तरी देखील आपली जिद्द, आपली जी ताकद आहे, तन मन, मला माहिती आहे धन त्यांच्याकडे, आणि धनाने कोणी आपण कधी महाराष्ट्र विकला गेला नाही, कधी कोणाला जिंकू शकले नाहीत. पण ही जी निवडणूक आहे ती फार महत्वाची आहे. ती जिंकणं गरजेचीच आहे. कारण आपण आज ज्या भाषेत बोलत आहोत, जे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, जी आपली ओळख आहे, महाराष्ट्र आहोत, मराठी आहोत, आणि जी काही जातपात धर्म जो काही आपला असेल, ज्या बिनधास्तपणे ह्या महाराष्ट्रात आपण फिरत आहोत, जर आपलं सरकार आपण आणू शकलो नाही तर पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये अदानी यांची परवानगी घ्यायला लागेल आणि मग आपल्या भाषेत बोलायला लागेल. हा विचार करा तुम्ही. हे मी खोटं बोलत नाही, मी पुराव्या सकट बोलत आहे. कदाचित नंतर एखादी मागे व्हिडिओ वॉल आली तर सभेमध्ये व्हिडिओ देखील दाखवू. पण तुम्ही हा विचार करा, ज्या बिनधास्तपणे आपण आज फिरत आहोत, जी भाषा आपण बोलत आहोत, जे संस्कार आहेत, आपली संस्कृती आहे जी आपण साजरी करतो. आता दिवाळी येईल, आपले सणवार निघून गेले, गणपती होते, मग नवरात्र आली, ज्या थाटात आपण जी साजरी करत होतो,
तो बिनधास्तपणाने आपण होऊ द्यायचं नाही. अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असताना आपला लढा तर चालू राहणारच, पण अधिकृतरित्या जी मुंबई ही अदानीच्या घशात फुकटात टाकत आहे त्याचा मी विरोध करणार आणि तुम्ही पण विरोध करणं गरजेचं आहे. हा प्रश्न फक्त मुंबईचा नाही, हा फक्त प्रश्न वरळीचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, आपल्या संस्कृतीचा आहे, आपल्या भाषेचा आहे, आपल्या अभिमानाचा आहे, आपल्या स्वाभिमानाचा आहे. कारण जी मुंबई आपल्याला नुसतं मिळाली नाही तर मुंबई आपल्याला मिळवायला लागली. 106 हुतात्मे, अजूनही आपण 1 मेला जातो तिथे हुतात्मे स्मारकाला, आणि मग तिथे जेव्हा आपण अभिवादन करतो, अर्थात जागतिक कामगार दिन देखील असतो आणि आपल्या महाराष्ट्रासाठी हुतात्मा दिन देखील असतो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आठवत असेल ती लढाई, म्हणजे मी तर तो लढा पाहिला नाही, पण मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून ते ऐकलंय. मला नेहमी सांगितलं त्यांनी की आदित्य, जेव्हा तो लढा चालू होता, संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता, तेव्हा जे प्रथम 5 नेते होते त्याच्यात माझे पणजोबा पण होते, कदाचित माझे आजोबा, तेव्हा कार्टूनिंग म्हणून लढा करत होते, कार्टून काढत होते, पत्रकारिता करत होते. पण तीच भूमिका माझ्या आजोबांमध्ये आली, माझ्या वडिलांमध्ये आली, माझ्यामध्ये आलेली आणि आपल्या सर्वांमध्ये आली आहे. आणि म्हणून ही मुंबई असेल, ज्या मुंबईने आपला निकाल आपण पाहिलं असेल, खरं तर 5-1 असा तो निकाल होता. 1 सीट आपली चोरली, आपण लढतोय लोकसभेत, पण मग त्याच्यानंतर पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, सेनेटची निवडणूक असेल, आपण वाट पाहत आहोत या विधानसभेची. कारण ही मुंबई असेल, हा महाराष्ट्र असेल, आपल्या हातातून हा जाता कामा नये. कदाचित हे लोक नाटकं करत असतील की अरे आम्ही पण तुमचेच आहोत, आम्ही हे केलं ते केलं, काय केलं हे नक्की दाखवा. आज आपण विचार करणं गरजेचं आहे की टोल जेव्हा मुंबईत येतो तेव्हा टोल भरायची जी आपल्यावर एक वेळ यायची, कदाचित एकनाथ शिंदेनी आपल्याला सांगितलं असेल, बघ तुमचा टोल काढला आम्ही, 45 रुपये होते, 50 रुपये होते, काढले. ठीक आहे, कदाचित आपल्या खिशातून 50 रुपये होते, ते टोल बंद व्हायलाच पाहिजे होते. ती कंपनी ती आता काही मला ऐकू आलं की 800 कोटी रुपये पण जास्ती दिलेत की काय, ते सगळं वेगळं गोष्ट आहे. पण एका बाजूला आपल्याला वाटतं की आपल्याला खूप मोठी एक सवलत मिळालेली आहे, सूट मिळाली आहे, 50 रुपये आपल्या खिशातून जात आहेत, ते बंद झाले. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही विचार केला पाहिजे की ह्या मुंबईमध्ये आपल्याला न विचारता, निवडणुका न घेता, महानगरपालिकेच्या निवडणुका न घेता, तुम्हा आम्हाला न विचारता ह्या मुंबईचे 1080 एकर अदानी समूहाच्या घशात फुकटात घातलेले आहेत, फुकटात घातलेले आहेत. आणि ह्याच्यात घरं मिळणार आहेत तुम्हाला आम्हाला कोणाला, तर आपल्याला नाही मिळणार, कारण आपल्याला ही घरं परवडणारच नाही आहेत. परवडणार नाही तर सोडा. काही काही सोसायटीमध्ये आता हे पण सांगायला लागले की आम्हाला मराठी माणसं नको आहेत. काही काही सोसायटीमध्ये आम्हाला हे सांगायला लागले की तुम्ही कुठच्याही भाषेचं बोलत असाल, कुठच्याही जातीचे असेल, कुठच्याही धर्माचे असाल, आम्हाला नॉनव्हेज खाणारी माणसं नको आहेत. पण आज आपण पाहतोय ह्या राज्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मुंबईमध्ये जेव्हा 1080 एकर अदानी समूहाच्या घशात घालतात, तर तुम्हाला कदाचित वाटत असेल की अरे आदित्य तुमचा का ह्याला विरोध आहे, उद्धव साहेब का विरोध करतात, आदित्य तू का विरोध करतोय, आपला पक्ष का विरोध करतोय. कदाचित आपण पण सेटल होऊ शकलो असतो यांच्यासारखे, पण आपण सेटल होऊ शकत नाही. कारण मुंबईवर तुम्ही तुमचा जर मालकी हक्क गाजवायला गेला तर ही मुंबई अदानीची नाही, माझ्या मुंबईकराची आहे, सामान्य माणसाची आहे. ही मुंबई माझ्या कामगारांची आहे, ही मुंबई माझ्या विद्यार्थ्यांची आहे, ही मुंबई जे रोज इथे मेहनत करतात, कष्ट करतात, महिला असतील, पुरुष असतील, तरुण असेल, युवा असेल, युवती असेल, वयस्कर लोक असतील, ही त्यांची मुंबई आहे. आणि त्यांचाच आवाज या मुंबईत चालला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा ह्या मुंबईत आवाज चालणार नाही. ही मुंबई आपल्या लोकांची आहे आणि ती आपलीच राहिली पाहिजे. पण धारावीची काही भूक कमी होत नाही. खरं तर धारावी पण हा महत्वाचा विषय आणि ती देखील सीट आपण जिंकणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय धारावीचा लढा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेला आहे, उद्धव साहेबांनी दिलेला आहे, आपण सर्वांनी दिलेला आहे, महाविकास आघाडी म्हणून दिलेला आहे. कदाचित आपल्या काळात जर हे टेंडर आलं असतं, तर मी हे स्पष्टपणे सांगतो, कदाचित अदानी जिंकू शकले असते, कोणी दुसरं जिंकू शकलं असतं. पण धारावीचा जो विषय तो मी समजून तुम्हाला सांगतोय, कारण आज आपली ही बैठक आहे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की आपण कशासाठी लढतो. मूळ धारावी आहे 300 एकर, त्याच्यात झोपड्या आहेत, त्याच्यात मायक्रो इंडस्ट्रीज आहेत. आणि ती धारावी 300 एकरमध्ये आपल्याला पुनर्विकास करायचा असेल तर काही अधिकची जागा लागणार, कारण ट्रान्झिट कॅम्प गरजेचे आहेत. म्हणून रेल्वेची लँड घेतली, म्हणून टाटा पॉवर रिसिव्हिंग स्टेशनची लँड घेतली. ही जमीन जे सगळं एकत्र केलं तर 540 एकर ह्या त्या अदानी समूहाला मिळतात, कारण तिथेच तो पुनर्विकास झाला पाहिजे. पण झाले काय आता, तो पुनर्विकासाच्या टेंडरमध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारने स्टेअरकेस प्रीमियम माफ केला, ओपन स्पेस प्रीमियम माफ केला. TDR जर तुम्हाला कोणाला इथे सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट वगैरे करायचं असेल, बिल्डिंग बांधायची असेल, घरासाठी जो तुम्हाला ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट म्हणजे अधिकचे मजले बांधण्यासाठी TDR लागतो, तो अधिकार आता ना मुंबई महानगरपालिकेकडे, ना नगरविकास खात्याकडे, ना या राज्य सरकारकडे, कोणाकडे आहे तर अदानीकडे आहे.
पहिले 50% तुम्हाला अदानीकडून घ्यायला लागतील का? कधी कोणी त्यांना सरकार बनवलं ह्या राज्याचं? कोणी त्यांना हे सरकार बनवलं आपल्या मुंबईचं? कोणी अधिकार दिलेत हे सगळे? हेच नाही तर 50% तुम्हाला द्यायची की नाही हे ते ठरवणार, कुठच्या रेटला द्यायचे हे ते ठरवणार, आणि मग जमलं तर तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं. बरं, हे 540 एकर आणि ह्या सवलती जर कमी पडत नसतील तर त्याच्याही पुढे जाऊन आज आपण पाहतोय मुलुंडमध्ये असेल, कुर्ल्यामध्ये असेल, कांजूरमध्ये असेल, भांडूपमध्ये असेल, विक्रोळीत असेल, मड आयलंडमध्ये. आज मड आयलंडमध्ये जे 140 एकर दिले हे एकंदर जर पाहिलं तर परत ते पण 540 एकर होतं, म्हणजे 1080 एकर या मुंबईचे फुकटात अदानीला जेव्हा देतो आपण. तुम्ही मला सांगा, 1 इंच तरी तुम्ही ह्या मुंबईचा स्वतःच्या खिशाच्या पैशातून आज घेऊ शकता का? इथे आजूबाजूला फ्लॅट घेऊ शकता का? नाही परवडणार. पण हे जे फ्लॅट देणार ह्यांचे लोक आणून बसवणार, आणि मग मराठी माणूस नको, मुंबईकर नको, अमुक जात नको, अमुक धर्म नको. तुम्ही कधी सरकार बनलात? कोणी सरकार बनवलं तुम्हाला? जर निवडणुका जिंकून तुम्ही सरकार बनवू शकत नाही तर फुकटात तुम्ही त्यांच्या घशात ह्या सगळ्या जागा टाकून सरकार बनवता. मड आयलंडमध्ये जे तुम्ही 140 एकर दिले, मडमध्ये ते अक्सा आलं, एरंगळ आलं, सगळं आलं, तिथे कोळीवाडे आलेत. ते कोळीवाडे देखील आज त्यांनी अदानीच्या घशात टाकलेले आहेत. मान्य कोणाला इथे? आणि हेच जर आपल्या हातातून काढत असतील तर मी परत तुम्हाला सांगितलं की मुंबईतली प्रत्येक सीट आणि महाराष्ट्रातली प्रत्येक सीट ही महत्वाची आहे. ही याचसाठी आहे कारण एका बाजूला 1080 एकर अदानीच्या घशात घालत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही लक्षात घ्या डाव काय खेळला जातोय. ही मुंबई महानगरपालिका असणार, ताई तुम्ही महापौर राहिलेले आहात, किशोरीताई तुम्ही राहिलेले आहेत, हेमांगीताई तुम्ही उपमहापौर राहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे मोठे प्रस्ताव जेव्हा येतात ते इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये येतात, नगरसेवक त्याच्यावर विचार विमर्श करतात, चर्चा करतात, आणि मग तिथे पास झाल्यानंतर हे जनरल बॉडीमध्ये येतं. पण आज नगरसेवक नाहीत, आज मुंबईकर नाहीत, तिथे प्रशासक बसवलेले आहेत, एकनाथ शिंदे बसलेत डोक्यावर. आणि हेच करत असताना आपल्या मुंबईमध्ये 3 मोठे भूखंड हे पुन्हा एकदा कुठच्या तरी बिल्डरला देणार. कुठचे ते भूखंड? पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडई. तिथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मासे विकणारी लोक, आपले कोळी बांधव असतील, मासे विक्रेते असतील, बसायचे. पण आज पियुष गोयल साहेबांसारखे लोक आपल्या मुंबईत आलेत. मासे दिसले की नाकावर हात येतो, रुमाल येतो. त्यांना मासे तिथे बघायचेच नाहीत, दक्षिण मुंबईत त्यांना मासे दिसायचेच नाहीत, म्हणून तिथून आता मासे विक्रेते हलवणार आणि पलीकडे कुठेतरी टाकणार. कशासाठी? आपलं सरकार आल्यानंतर ही भूमिका आपण रद्द करायची आहे आणि मासे विक्रेत्यांनाच पुन्हा एकदा तिथे छत्रपती शिवाजी महाराजमध्ये बसवायचं, मंडईत बसवायचं. पण दुसऱ्या बाजूला इथे वरळीतला ॲस्फॉल्ट प्लांट देतात, मलबार हिलमधला BST रिसिव्हिंग स्टेशन देतात, आणि हेच सगळं काही पुरे नसताना म्हणजे तुम्ही बघा हे 3 भूखंड परत कोणाला जातील? ते गब्बर सिंग सारखं ते झालंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघा, आज पत्रकार परिषद घेतली, इथे येण्याच्या आधी पत्रकार परिषद घेतलेली आहे. हाऊसिंग पॉलिसी या राज्याची एकनाथ शिंदेनी प्रस्तावित केलेली आहे, ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी. त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये सगळ्यात भीतीदायक माहिती काय? एकनाथ शिंदेच्या प्रमाणे आपले जे कोळीवाडे आहेत, कोळीवाडे सगळे घ्यायचे त्यांना. मग बधवर पार्कचं असेल कोलाब्यामध्ये, मग आपल्या वरळीतलं असेल, मग बँड्रा वेस्टमधलं असेल खारदांड्याचा, सायनमधलं असेल, धारावीतलं असेल, वर्सोवातलं असेल, अंधेरीतलं असेल, हे सगळे कोळीवाडे त्यांना घ्यायचे आहेत आणि त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये टाकायचं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये. सुनीलजी कसं चालणार हे? तुम्ही मला सांगा. सचिन भाऊ, आपण देखील सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, पण हे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय होणार आहे? इथे मला आठवतं जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा कोणीतरी कुठून तरी वारे सुरू केले होते की आता कोळीवाडा SRA मध्ये जाणार. उद्धव साहेबांनी सांगितलं तर SRA तिथे नाही, कोळीवाड्यांना वेगळा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल DCR वेगळा लागू करायला पाहिजे आणि कोळी बांधवांचाच ऐकून करायला पाहिजे. त्या अनुषंगाने मी 2-3 बैठका घेतल्या होत्या, पालकमंत्री असताना 2-3 बैठका घेतल्या होत्या. सीमांकन आपण करत होतो कोळीवाड्यांचं, पण हे सीमांकन ह्यांनी आता थांबवलेलं आहे. सीमांकन थांबवलं, त्याच्यानंतर आता सांगतात क्लस्टर डेव्हलपमेंट. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही विचार करा, क्लस्टर डेव्हलपमेंट असं होणार की जी आत्ता एकरांवर कोळीवाडे बसलेले आहेत, बंगल्यांसारखीच आपली घरं आहेत, चांगली प्रशस्त घरं आहेत, काही लोकांनी वरती मजले बांधलेले आहेत, पण हे सगळं जे एकरांवर कोळीवाडे आहेत ते आता एकरांवरनं तुम्हाला आता मोजमाप त्याचं स्क्वेअर फुटात करायला लागणार. एक बिल्डिंग कुठेतरी कोळी बांधवांसाठी बांधणार, त्याच्यात सगळ्या कोळीवाड्यातले लोक ते एक बिल्डिंगमध्ये कोंबणार, 2 बिल्डिंगमध्ये कोंबणार, आणि बाकीची जी जागा आहे ती सबका मालिक एक. हे मान्य आहे तुम्हाला? आहे मान्य? आणि हे फक्त आपल्या वरळीसाठी नाहीये, हे महाराष्ट्रात जिथे जिथे 7 जिल्ह्यांमध्ये कोळीवाडे आहेत आणि कोळी बांधव आहेत आणि गावठाणं असतील, मग ईस्ट इंडियन जी लोकांची गावठाणं असतील, आपले वेगळे वेगळे समाज जे गावठाणात राहतात, ह्या गावठाणातल्या लोकांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे SRAचं दुसरं गोंडस नाव हे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे.
कमीत कमी SRA मध्ये जास्ती स्क्वेअर फूट तरी मिळतं, वेगळ्या सोयी सुविधा मिळतात. पण इथे एवढी मोठी जागा असताना, कोळीवाडे असताना, माझं तर मत आहे, मी आज सांगितलेले पत्रकार परिषद घेऊन, की ज्या दिवशी आपलं सरकार येईल, ह्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपलं सरकार बसेल, तेव्हा पहिल्या 100 दिवसाचा प्रोग्राम नाही, पहिल्या 3 महिन्याचा प्रोग्राम नाही, पहिल्या महिन्याचा प्रोग्राम नाही ना आठवड्याचा प्रोग्राम, पहिल्या 24 तासात ह्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही. तर ही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी जी आहे, ही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी ना सरकारने बनवली, ना कुठच्या अधिकाऱ्यांनी बनवली, ना माझ्या स्थानिक मुंबईकरांनी बनवलेली आहे. ही 1 किंवा 2 त्यांच्या आवडत्या बिल्डरनी ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी बनवलेली आहे. हाऊसिंग पॉलिसी कशी असायला लागते? लोकांचं ऐकायला लागतं, जनतेचं ऐकायला लागतं. आपल्या वरळीमध्ये पहा ना, 25 वर्ष जो प्रकल्प रखडलेला होता BDDचा, तो मार्गी लावला आपण. लावल्यानंतर त्या दिवशी नुसतं भूमिपूजन नाही, तर मला आठवतं 2 की 3 ऑगस्टला मी स्वतः पाहणीला आलो होतो. आपण होतो, सचिन भाऊ तुम्ही होतात, सुनील भाऊ तुम्ही होतात, आपण सगळे होतो, आशिषजी. आणि नंतर प्रत्येक महिन्यात आपण काम कसं चाललंय हे बघायला आलो. ठीक आहे, आता म्हाडानी परत काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेच्या आदेशावर लॉटरीमध्ये घोळ घातलेला आहे. ते काय मी त्यांना सतत सांगतोय की तुम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, जनतेला विश्वासात घ्या. चला आम्हाला बाजूला ठेवायचं ना राजकारण म्हणून, अरविंदजी आपल्याला बाजूला ठेवू दे, पण म्हाडानी कमीत कमी तिकडच्या स्थानिकांशी बोलायला तर पाहिजे, बिल्डिंगशी बोलायला तर पाहिजे, काय करतो आम्ही ह्याच्यावर तर बोलायला पाहिजे. आज मुद्दा असा झालेला आहे, मध्ये पण हा प्रॉब्लेम झाला होता की शेजारच्या मध्ये वाद निर्माण झालेले. आणि हे आपण जे BDDचा प्रकल्प करत होतो, मग BDD वरळी असेल, BDD नामजोशी असेल, BDD वडाळा असेल, साधारणपणे 15,000 परिवारांना आपण त्यांच्या स्वप्नाची घरं, हक्काची घरं, मालकीची घरं दिली. ह्याचा मला अभिमान आहे. तो प्रोजेक्ट आपण सुरू केला होता आणि चाव्या देखील आपणच देणार. फेज 2 असेल, फेज 3 असेल, पूर्ण आपण करणार. जी गती आपण दिली होती, म्हणजे मला आठवतं मी आत्ताच कोणातरी सांगत होतो, मध्यंतरी मी एका बिल्डिंगला बघायला गेलो होतो, ती टॉवर कसा होता पाहिला. जो टॉवर पूर्ण होता तो 2024 मध्ये होणार, आणि जो जुना टॉवर होता तो 1924 मध्ये बांधला होता. म्हणजे 100 वर्षाचं अंतर होतं आपल्यामध्ये, आणि आपण तिथे उभे होतो. पण BDDचं आपण पाहिलं तर 500 स्क्वेअर फुटाची घरं ह्या मुंबईमध्ये, मूळ मुंबईकरांना, तुम्हाला जे पिढ्यानपिढ्या इथे राहत आहोत, आपण 160 मधून 500 स्क्वेअर फुटामध्ये जातोय. हे एका व्यक्तीमुळे झालं, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्याच्यात सोबत. अर्थात त्याच्यात सोबत आता मी घेतो सोबत आहे आपले सगळे पदाधिकारी आहेत, स्थानिक शिवसैनिक होते, BDDच्या समित्या होत्या, सगळ्या पक्षांच्या समित्या होत्या. पण आपण तो प्रोजेक्ट मार्गी लावला. अनेक स्लमचे प्रोजेक्ट जे वर्षानुवर्ष रखडलेले होते, आणि ते त्याच्यात पडल्यानंतर कळतं की आम्ही आमदार म्हणून तसं काही करू शकत नाही, पण आपलं जोर लावायला लागतो, थोडी जबरदस्ती करायला लागते, बिल्डरना थोडं धाक दाखवायला लागतो. हे सगळं केल्यानंतर तुमची जी ताकद आहे ती दिसल्यानंतर आपण पाहतोय अरविंद सावंत साहेब गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये अनेक प्रकल्प जे वर्षानुवर्ष रखडलेले होते, ते सचिन भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, दोघांच्या गायडन्सनी, आशिषजी सहकार्याने आपण ते प्रोजेक्ट देखील मार्गी लावलेले आहेत. आणि त्या स्लम रिहॅबमध्ये पण लवकरात लवकर पुढच्या 2 ते 3 वर्षात आपण घरं देऊ शकू अशा ते मार्गी आपण लावलेले आहेत कामं. अनेक कामं. GK मार्गचा प्रश्न आहे, सगळे येत आहेत, भेटतात, आपण आता प्लॅनिंग चालू केले, सर्वे चालू केलेला आहे. कोळीवाड्याचा जो प्रश्न आहे तो माझा शब्द आहे, आणि नुसतं वरळीच्या कोळीवाड्याला नाही तर सगळ्या कोळीवाड्यांना, की आपल्याला त्यांना जसं डेव्हलपमेंट पाहिजे, सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल किंवा जशी घरं आहेत तशीच घरं पक्की करून, ज्या सोयी सुविधा आहेत, मत्स्य जे आपला व्यवसाय आहे तो बंद न करता आपल्याला ते आपल्या पक्क घरं कशी मिळतील ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि विचार काही आम्ही नाही करू शकत फक्त एकटे, राजकीय लोकांच्या हातात सगळा काही विचार द्यायचा नसतो, नाहीतर जे आता झालं तर तसं होतं. आपल्याला स्थानिक तिकडचे जे स्टेक होल्डर्स आहेत, मग तिकडचे रहिवासी असतील, त्याच्यातले काही एक्सपर्ट्स असतील, जागतिक जे एक्सपर्ट्स असतील, ग्लोबल एक्सपर्ट्स असतील, जगात काही चांगलं झालंय तो मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांना एकत्र करणं गरजेचं असतं. पण आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, कुठचंही काम, कुठचाही त्रास, कुठचाही प्रॉब्लेम, कुठचाही इश्यू, कुठचाही विषय सोडवण्याकडे लक्ष नाही. आज जे लक्ष या मिंदे सरकारचं आहे, आज जे लक्ष या भाजपचं आहे, ते एकाच गोष्टीवर आहे की प्रत्येक गोष्टीमधून पैसे कसे मिळणार. मग कुठेतरी गोंधळ घाला, जो प्रोजेक्ट चालू झाला त्याच्यात काम रखडवा, कुठेतरी SRAची बिल्डिंग होते त्याच्यात जाऊन काहीतरी मागा, कुठेतरी रस्त्याचं काम चालू आहे स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरला कसं मिळेल बघा. मागच्या वर्षीचा मुंबईचा घोटाळा बघा रस्त्यांचा, आणि ह्या वर्षीचा रस्त्यांचा घोटाळा बघा. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी सांगत होतो की मुंबईमध्ये 6,080 कोटीचा घोटाळा झालेला आहे, आणि मी तो लोकांसमोर आणल्यानंतर त्यांना 1,000 कोटी त्याच्यात कमी करायला लागले, म्हणजे मुंबईचे 1,000 कोटी आपण सगळ्यांनी मिळून वाचवलेले आहेत. त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती करत होतो, जाहीर विनंती केली होती की प्रधानमंत्री महोदय, तुम्हाला एका घोटाळ्याचं उद्घाटन करायला बोलवत आहेत, भूमिपूजन करायला बोलवत आहेत, कृपा करा आणि येऊ नका. पण ते आले, आणि आल्यानंतर त्यांनी नारळ फोडला,
आज चॅलेंज देतो, मागच्या वर्षीच्या रस्त्याची कामं असतील किंवा ह्या वर्षाची रस्त्याची कामं असतील, एक तरी रस्ता ह्या मुंबईत ह्या 2 वर्षात पूर्ण झालेला दाखवा. एक तरी दाखवा. कॉन्क्रिटीकरणचं पूर्ण पॅच झालेलं दाखवा. कधी कॉन्क्रिटीकरण झालं की कोणाला अजून काहीतरी आठवतं की अरे ह्याच्या खालती आम्हाला लाईन टाकायची होती, वायर टाकायचे होते, पाईप टाकायचा होता. पण हा सगळा जो गलथानपणा चालू आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, तो एकाच व्यक्तीमुळे चालू आहे. त्यांचं नाव एकनाथ शिंदे. खोके सरकार. जे आपण अरविंद सावंत साहेब सांगत होतात डॅव्होसचं माझं कौतुक करत होतात, कौतुक करण्याची बिलकुल गरज नाही. कारण हे कोणी तिथे गेलं ज्याला महाराष्ट्रासाठी काम करायचं, ज्याला जनतेची सेवा करायची, असाच त्या मोठ्या व्यक्तींबरोबर बोलेल, बसेल आणि काम करेल. भिडायची पण गरज नसते, भेटायची गरज असते. कारण आज जग खूप भिडतंय, आपल्याला भेटणं गरजेचं आहे, एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. आज समाजांमध्ये वाद आहेत, आज धर्मांमध्ये वाद आहेत, आज जातींमध्ये वाद आहेत, आज बिल्डिंग्समध्ये वाद आहेत. कुठे ना कुठेतरी आपल्याला मार्ग जर पुढे दाखवायचा असेल, एकत्र यायचं असेल, तर आपल्याला ते वाद मिटवून एकत्र यायला लागेल. कारण आपली ओळख महाराष्ट्र आहे, जी हे पुसून अदानी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अरविंद सावंत साहेब तुम्हाला एक तेच सांगतोय, तुम्ही ते हेवी इंडस्ट्रीज खातं देखील सांभाळलेलं आहे. तुम्ही सांगा ते नवरात्रांचं भाजपने काय केलं? सगळं विकलेलं आहे. एकामागोमाग एक विकत चाललेले आहेत. बरं, विकल्यानंतर काही चांगलं निघतंय का? तेही नाहीये. जसं आज आपण पाहतोय, सगळ्यांना आपल्याला वाटतंय की अरे नवरत्न तर गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात तुम्ही मला सांगा एका तरी नव्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली का? झाली? इथे मंचावर माझ्या आजूबाजूला अर्धे BKS आणि SLSचे लोक बसले. तुम्ही मला सांगा, जसं तुम्ही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी किंवा आपल्या 2.5 वर्षाच्या काळात देखील लोकांना सांगू शकत होतात अरे ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटी येत आहेत, तुम्ही मला सांगा या 2 वर्षामध्ये एक तरी इंटरव्ह्यू तुम्ही कुठे लावू शकला आहेत का? जॉब इंटरव्ह्यू. कारण नोकऱ्याच उपलब्ध नाही होतात. आपल्या राज्यात कोणाला यायचंच नाही उद्योगपत्यांना. मला आठवतं जेव्हा आपली बैठक झाली होती, जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा उद्धव साहेबांनी एक बैठक बोलली. त्याच्यात अगदी रतन टाटा साहेब असतील, मुकेश अंबानी साहेब असतील, सगळे उद्योगपती आले आणि त्यांनी सांगितलं होतं की ह्या राज्याच्या पुढे नेण्याची जबाबदारी आता आमची, उद्योगपती म्हणून आम्ही घेत आहोत. आणि तसं आपण करून दाखवलं. जागतिक काही ग्लोबल ऑन्टरप्रेन्योर्स होते, डॅव्होसला देखील आपण वेगळ्या लोकांशी बोललो. 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली. आणि ती गुंतवणूक मध्यंतरी जेव्हा हे आत्ताचे उद्योग मंत्री, त्यांचे उद्योग मला काही माहित नाही, पण डांबर गायब होत असतं त्यांच्या जिल्ह्यामधून. माहिती आहे का कोण? अच्छा, डांबरवरनं कळलं की काय तुम्हाला, की खात्यावरनं कळलं? त्यांनी मला चॅलेंज दिलं, आदित्य खोटं बोलतोय. आदित्यने सांगितलं ते खोटं आहे. महाविकास आघाडीच्या काळात काहीच नव्हतं आलं. एका न्यूजपेपरने, एका वृत्तपत्राने दाखवलं की 95% जे आपण MOU सही केले होते त्याचं कन्व्हर्जन झालं आणि तिथे काम चालू आहे. म्हणजे जी काही रोजगाराची संधी उपलब्ध होईल ती आपल्या वेळेची होईल. पण गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहतोय एकाही उद्योगपतीला हे मुख्यमंत्री आणि 2 DCM कुठचाही माणूस विश्वासू वाटत नाही. 1 रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात येऊ शकत नाही, कारण विश्वासच नाही आणि पॉलिटिकल स्थिरता नाही आहे, राजकीय स्थिरता नाही. आज अस्थिरता जी निर्माण झालेली आहे, आज गुंडगर्दी जी झालेली आहे, कोण कोणालाही मारतंय. APवर काय हमला होतोय, PIवर कधी हमला होतो, पोलिसांवर काय लाठीचार्ज होतो, कधी वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो, कधी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज होतो. पण त्या लाठीचार्जच्या मागे जनरल डायर कोण हे कोणालाच अजून कळलं नाहीये. एकनाथ शिंदेंनी आदेश दिले होते की देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले होते? कोणालाच माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं लाठीचार्ज होऊ शकतच नाही. पण आज नोकऱ्यांच्या संध्या आहेत कुठे? आज आपण सगळं काही मागत आहोत, आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत, आंदोलनं करत आहोत, रस्त्यावर उतरत आहोत. पण आज आपण पाहतोय ते फिक्स्ड टाइम एम्प्लॉयमेंटचं भूत जे आणलेलं आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबरचं भूत जे आणलेलं आहे, ते ज्या आहेत त्या नोकऱ्या त्या जात आहेत. ह्यांच्या भ्रष्टाचारामुळे जे आहेत उद्योग ते गुजरातला पाठवले जात आहेत, ह्यांच्या राजकारणामुळे जे उद्योग आहेत ते गुजरातला पाठवले जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर नवे उद्योग आपल्याला आणायचे असतील, नवे रोजगाराच्या संधी उपलब्ध करायचे असतील, तरी आज आपण पाहतोय कोणालाही महाराष्ट्रात यायचं नाही. आणि हे चित्र आपल्याला बदलायलाच लागेल. स्पर्धा परीक्षा आपल्याला माहिती आहे शिंदेजी, म्हणजे आपण, नाही तर धनंजयजी, आपल्याला माहिती आहे आपण जे मेहनत करत आहात, आपण सगळे जे मेहनत करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी. आपल्याला माहिती आहे साईनाथ, तुम्हाला पण माहिती आहे, जे पुण्यामध्ये आंदोलन झालं, मागच्या वर्षी पण झालं, या वर्षी पण झालं. फरक काय त्याच्यात? म्हणजे प्रत्येक वर्षी जर MPSC साठी असेल किंवा कुठच्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असतील ज्या सरकारी आहेत, शासनामध्ये नोकरीसाठी परीक्षा असतील, खूप मोठ्या एका ह्यांनी ITत येऊन मंत्री महोदय येऊन जाहीर करतात की आम्ही एवढे 1000 नोकरी आता जाहीर करत होतो, आम्ही शासनामध्ये एवढ्या लोकांना घेऊ. पोलीस भरती 17,500 पदं होती, 18 लाख इथे तरुण आले होते. कोणी डबल ग्रॅज्युएट होतं, कोणी MCOM होतं, कोणी BCOM होतं, कोणी LLM केलं होतं. किती नोकऱ्या मिळाल्या? अजून पुढे काय कुठे अहवाल काहीच नाही आलं. तलाठी भरती असेल, कितीतरी नोकऱ्या असतील. प्रत्येक वर्ष यांना आंदोलन करायला लागतं. पुढे यांचं काय होतं हे कोणालाच माहिती नाही. तसंच जर आपण पाहिलं गेलं तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काही नाही. आज जे आपण हक्कांसाठी लढत आहोत,
कदाचित आरक्षणासाठी लढत आहोत, सगळे न्याय हक्कांसाठी लढत आहोत. ह्याचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे नोकऱ्या, रोजगार. पण आपलं सरकार बसले रोजगार. आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे की जेव्हा आपलं सरकार येईल, आणि आत्ताच सरकार येतंय, आपलं सरकार आपण आणणारच, तुम्ही सगळे आपलं सरकार आणणार. आपल्या टॉप 3 प्रायोरिटी, कारण 1997 मध्ये टोनी ब्लेअर यानं विचारलं होतं की तुम्ही जर प्रधानमंत्री झालात तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय होतील. आणि त्यांनी सांगितलं होतं पहिली प्रायोरिटी ही शिक्षण, दुसरी प्रायोरिटी ही शिक्षण, आणि तिसरी प्रायोरिटी ही शिक्षण. तसं आपण करून दाखवलं आणि ते महाराष्ट्रात करू. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये IB आणलं, IGCSE आणलं, CBSE आणलं, सगळं आणलं. ते महाराष्ट्रात महाराष्ट्र पब्लिक स्कूल म्हणून आणूच. पण आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे असं तुम्ही मला विचाराल तर टॉप 3 प्रायोरिटी रोजगार, 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 जॉब, जॉब, जॉब. हे आज महाराष्ट्राच्या तरुण तरुणींना अपेक्षित आहे आणि ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक राजकीय स्थिरता लागते, विश्वासू माणूस त्या पदावर लागतो. तसं त्यांच्यासोबत आजूबाजूची जी लोक आहेत, जे सगळे गद्दार होते ते नशिबाने तिथे गेलेले आहेत. आज विश्वासू लोक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. पण तुम्ही ठरवायचं आहे ह्या महाराष्ट्राला कुठच्या मार्गी न्यायचं आहे. एका बाजूला ही लूट चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय कुठे काम नाही पण भ्रष्टाचार आहे. कॉन्ट्रॅक्टर्सची मजा चालली आहे, बिल्डर्सची मजा चालली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईतून मराठी माणसाला आणि आपल्या सर्वांना मग बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. कोळीवाडे आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये घशात बिल्डरांच्या घालणार. 1080 एकर तर घातलेच आहेत, ते देखील आपलं रद्द करायचं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असतो आणि हे तुमच्याकडे येणार. कारण वरळीत काय आहे की गेल्या 5 वर्षात आपण गल्लोगल्लीत काम केलेलं. मग माझा फंड असेल, खासदार साहेबांचा फंड असेल, दोन्ही इतर आमदारांचा फंड असेल, नगरसेवक, महापौर, उपमहापौर सगळ्यांचा फंड असेल. आणि ही कामं काही लगेच एका मिनिटात 100% होऊ शकत नाहीत. आणि मी तुम्हाला खोटं सांगणार नाही कधी. उद्धव साहेबांनी मला सांगितलं आदित्य कधी खोटं बोलायचं नाही. पण हे सगळं होत असताना आपण वरळी A+ करत असताना मग BDTचा प्रश्न असेल, स्लमचा प्रश्न असेल, आपल्या चाळींचा इतर प्रश्न असेल, कोळीवाड्याचा प्रश्न असेल, हायराईज सोसायटीचा प्रश्न असेल, चांगले रस्ते असतील, डिस्पेन्सरी असेल, हे सगळं होत असताना कोविडचा काळ जो आपण पाहिला होता, मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही देखील कोणालाही सांगू शकाल की या देशामध्ये जर पहिलं मोबाईल कोविड सेंटर कुठे उभारलं गेलं असेल आणि ते पहिलं आणि नेहमीच स्टॉपला राहिलेलं ते आपलं वरळी NSCI डोमला उभं केलं होतं. एक सरकारी पैसा न वापरता CSR. मी तेव्हा काही फोन केले इकडे तिकडे, सगळ्यांनी मदत केली. आज सगळीची नेते मंडळी माझ्या बाजूला बसले, त्यांनी मदत केली. डॉक्टर लाकडेवाला तेव्हा आले. आणि मग मुंबईभरातून कोणी रात्री अपरात्री फोन केलं तरी मला फोन यायचा, आदित्य आमच्याकडे बेड आता उपलब्ध होतं पण वरळीत मिळेल का. ते पाहून लगेच आपण BKC मध्ये केलं, ते पण आपण मुलुंडमध्ये केलं, ते पण आपण दहिसरमध्ये केलं. आणि मुंबईचं मॉडेल, धारावीचं मॉडेल हे जागतिक स्तरावर ज्याचं कौतुक झालं ते आपलं कोविड सेंटर हे आपल्या मुंबईत वरळीमधून सुरू झालं होतं. ह्याचा मला अभिमान आहेच. कोविडच्या वेळी, कोविडच्या नंतर, सरकार असताना, सरकार नंतर. पण आपला हा जो लढा आहे तो आपल्या संयुक्त महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मुंबईसाठी आहे, तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे, अस्मितेसाठी. आणि अस्तित्व जेव्हा मी म्हणतो तेव्हा राजकीय अस्तित्व नाही. कारण राजकीय अस्तित्व हे मला महत्त्वाचं वाटत नाही. आपल्याला विचार करा, हा माझं जे वय आहे आणि जे काही घडलं आमच्यासोबत, माझ्या वडिलांसोबत जे घडलं, माझ्यासोबत जे घडलं किंवा आपल्या पक्षासोबत घडलं, कदाचित 2 वर्षापूर्वी हे सगळं सोडून निघून गेलो असतो कुठेतरी परदेशी, काहीतरी वेगळा जॉब करू शकलो असतो. जे वार माझ्यावर होत होते पुढून मागून सगळीकडून, जे वार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर होत आहेत, आज देखील सूरज चव्हाण जेलमध्ये बसला बिचारा, हे सगळं जे आहे ह्या अन्यायाविरुद्ध लढायला ह्या महाराष्ट्रात मी लढणार आणि ह्यांना बाहेर पळण्याशिवाय थांबणार नाही. ही शपथ शिवरायांच्या चरणी मी घेतलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी घेतलेली आहे. ही ताकद आहे आपली, ही आपली एकजुटीची ताकद आहे. कारण हे जर आपण आजमावली नाही आत्ता तर मग आपलं नाव हे ते बदलतील, आपली ओळख ते बदलतील, आपलं राहणं आहे ते बदलतील, आपलं जगणं आहे ते बदलतील आणि आपल्याला आवाज काढायला पुढे काही संधी मिळणार नाही. तुम्ही विचार करायचा कोणाच्या बाजूने तुम्ही उभं राहणार. आत्ता काही लोक येतील, आयुष्यात पहिल्यांदा दिसलेले लोक येतील, खूप काही गोष्टी सांगतील, कानात काहीतरी भरण्याचा प्रयत्न करतील, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, सगळं काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही त्यांना विचारा, जेव्हा कोविडचं संकट आमच्यावर होतं तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी लढत होते, तुम्ही कुठे बिळात बसला होता. जेव्हा ह्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं होतं तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी लढत होते, तुम्ही कुठे होतात. जेव्हा उद्धव साहेबांना 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या तेव्हा मला उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला जागतिक संधी मिळत होती, तिथे अवॉर्ड घ्यायला नाही तर काम करायला पण पाठवलं होतं, स्वतःच्या मुलाला लांब पाठवलं होतं, तुम्ही कुठे होतात. जेव्हा या महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत होतं आणि अजून देखील करत आहे, GSTचा परतावा आपल्याला देत नाही, नोकऱ्या सगळ्या इथून तिथे नेतात, तेव्हा तुम्ही कुठे होतात.
कोण पक्ष समोर कोण काय मला माहिती नाही, पण आपण फक्त वरळी म्हणून नाही, फक्त मुंबई म्हणून नाही, तर महाराष्ट्र म्हणून तर लढणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये अरे तुला काय मिळालं, ह्याला काय मिळालं, कदाचित समाजामध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण हे सगळे वाद निर्माण केल्यानंतर जिंकतात ते आणि जिंकल्यानंतर जे सत्ता त्यांनी गाजवली 2 वर्ष आपल्या डोक्यावर बसून, या महाराष्ट्राला आणि तुम्हाला आम्हाला काय मिळालं आज तुम्ही विचार करा. आपल्याला सोडा, भाजपच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं हे पण विचार करा. भोपळ्याशिवाय काही नाही. पण हे विचार करत असताना तुम्ही जेव्हा आता पुढचे 20 दिवस काम कराल, तेव्हा लक्षात ठेवा ही पुढचे 20 दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत. पुढचे 20 दिवस, 20 नाही आता किती दिवस, सॉरी, नाहीतर 20-22, नाहीतर 20 दिवस झाले की आपण बंद करून टाकू काम मतदानाच्या. पण पुढचे दिवस तुमचं प्रत्येक मत हे महाराष्ट्रासाठी असेल. आज आपण लढत आहोत ते पुन्हा एकदा राक्षसासमोर लढत आहोत. आज आपण लढत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत, आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. कदाचित तुम्हाला वाटत असेल इथे 50% महिला आलेल्या आहेत आणि महिलांची ताकद नेहमी शिवसेनेसोबत राहिलेली. कदाचित तुम्हाला वाटत असेल की 1500 रुपयावर तुमचं भागून निघणार आहे. काही लोकांना मिळतात, काही लोकांना मला वाटतं स्कीम काही ठिकाणी बंद पण झाली. नाही ते जाऊ दे, मी आज महिलांना जादू करून दाखवणार आहे. आज शेवटचा आज मुद्दा घेतो, कारण पलीकडे व्हीनसमध्ये पण जायचंय, मग अजून 2-3 बैठक आहेत. जादू करून दाखवतो. डोळे बंद करा. केले? आता तुम्ही बघा, भाजपा जी 15 लाखापर्यंत बोलत होती 10 वर्षापूर्वी, आता डोळे उघडा, किती मिळाले हातात, किती शून्य कापले. म्हणजे 10 वर्षापूर्वी जे 15 लाखापर्यंत बद्दल बोलत होते, आज 1500 द्यायला निघालेले आहेत. आणि पुढे तुम्हाला सांगतो, जर चुकून यांचं सरकार बसलं तर हे 150 रुपये 150 रुपये हातात द्यायला यांच्यात लाज काही राहणार नाही. कारण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 60 आणि 25 रुपयाचे चेक देतात. हे निर्लज्ज लोक आहेत, हे कोणाचे नाहीत, हे निर्दयी लोक आहेत. मी आज तुम्हाला सांगत आहे, महिलांना फक्त 1500 नाही तर वाढीव आपण देऊ, पण सुरक्षित महिला आपण देऊ. हे आपलं धोरण राहणार आहे. पण एका बाजूला आपल्याला वाटतं 50 रुपये टोलचे माफ, आम्हाला 1500 रुपये. हे सगळं करत असताना अदानीला 1 लाख कोटीचा फायदा होणार आहे. त्यांचा फायदा होऊ दे, मला काही त्याच्यात अडचण नाही. जगातले सर्वात मोठे श्रीमंत अजून काही लावायचं लावा, व्हा, नक्की व्हा. पण माझी मुंबई तुम्हाला लुटू देणार नाही. त्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच. हे आपल्याला लक्षात घेऊन पुढे लढायचंय. निघताना आपल्याला फक्त एक सांगतो, जे वाद निर्माण करतील, कदाचित हे हिंदू मुस्लिम वाद देखील निर्माण करतातच. तुम्हाला भाजपचं दुटप्पीपणा हिंदुत्वातला सांगतो. आता आपली क्रिकेटची टुर्नामेंट कोणाबरोबर चालू आहे? बांगलादेश बरोबर आहे ना. 2 महिन्यापूर्वी आपल्याला काय सांगत होते होय भाजपवाले, की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय आणि ते तिथे होत आहे म्हणून आपल्याकडच्या मुस्लिम बांधवांना मारायला निघाले होते. इथे कुठेतरी दंगली निर्माण करायला निघाले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर चाललं होतं, ऑल आईज ऑन बांगलादेश, ऑल आईज ऑन हिंदूज ऑन बांगलादेश. आज तुम्ही विचार करा अरविंद सावंत साहेब, जर आज आपलं सरकार किंवा काँग्रेसचं सरकार असतं केंद्रात, आणि येणार ते आणणार लवकरच, पण BCCI पण आपल्याच कोणाच्या तरी हातात असती, जर पवार साहेब अध्यक्ष असते आणि त्याच बांगलादेशबरोबर आपण खेळलो असतो, तर हेच सगळे भाजपवाले आले असते ना रस्त्यावर आंदोलन करत. हा दुटप्पीपणा आहे. त्यांचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे, राजकारणासाठी वापरतात आणि नंतर आपल्याला फेकून देतात. हा विचार आपण सगळ्यांना करायचा. आणि म्हणून आपलं हृदयात राम आणि हाताला काम हे जे धोरण आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, जात पात धर्म सगळं आपल्याला बाजूला ठेवून जर आपल्याला ओळख ही बदलायची नसेल, महाराष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगायचं असेल, तर ह्या निवडणुकीत आपल्याला एकच चिन्ह, त्याच्यावर मतदान करायला लागेल. आपलं चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? भ्रष्टाचाराविरुद्ध, लुटेविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, मिंदेंविरुद्ध, आणि जे राक्षस आपल्या समोर उभे राहिलेत त्यांची होळी करायला कुठचं चिन्ह? मशाल. आपल्याला मशालावर मतदान करायचंय, कारण आपल्याला महाराष्ट्र जिंकवायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. इथून पुढे काम करत असताना तुमचं प्रेम, आशीर्वाद असंच माझ्यासोबत राहू द्या. आणि जेव्हा घरोघरी जाल तेव्हा आपण हेच समजा की मी तुमच्या सोबत आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत सदैव असाल. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.